सामन्याला सुरुवात. स्ट्राईक पंच अनिकेत, नॉन स्ट्राईक पंच विवेक आणि कडपंच आणि पहिला चेंडू चॉप होते 2 धावा. पुन्हा एकदा पालतू सामोरे स्वप्नील आणि पंचांचा नोचा इशारा कणकणीत तटकावला चेंडू बहुतेक डिक्लेरेशन बॉक्स मध्ये. टोटल 3 धावा. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. धावसंख्या झाली ती 5 वरती आणि पुन्हा एकदा कणकणी तटकवलेला चेंडू जाते मात्र इमारता पार. 2 धावांसाठी धावसंख्या पोहोचली ती 7 वरती. आणि पंचांचा नोचा इशारा, एक अवांतर आणि डिक्लेरेशन बॉक्स मध्ये आणि पंचांचा काहीच निर्णय नाही, परंतु एक धाव तर निश्चितच. आणि पंचांचा वाईटचा इशारा. अजून एक खराब चेंडू प्रथमेशाचा आणि मला वाटतं छगा आणि मोठा आता मात्र ओमकार, प्रथमेश आणि तटकावून मला चेंडू जातोय सीमारेषा पार. 2 धावांसाठी. माका वाटतं काय चालला आज भरपूर काय पण चाललेलं आहे. एक धाव तर निश्चित. जो तो येतात टॅप मारतात टॅप आणि दरम्यान विवेक मुळे षटक संपल्याचे खून करतोय. धावसंख्या झाली 13 वरती आणि आता मात्र जवळ 20-25 वर्षांचा अनुभव संदेश कौरव उर्फ यंडो आणि पहिलं चेंडू हॅलो हॅलो आणि दुसऱ्या चेंडूवरती कणकणीत डिक्लेरेशन बॉक्स मध्ये 2 धावा. पंचांनी जरा लक्ष ठेवायचं. आणि गचाळ क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. हॅलो पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. संदेश आता मात्र गोट्या आणि रनआउटचा चान्स आणि एकदम कडक सुंदर क्षेत्ररक्षण. बघूया कोणाला रनआउट देतो तो. आणि बहुतेक मला वाटतं आदर्श तेरवडकर या ठिकाणी रनआउट होतोय आणि तारड त्या संघाला 3रा धक्का बसतोय तो. आदर्श याच्या स्वरूपात धाव संख्या बसलेली 16 वरती.
चेंडू गच्चा क्षेत्ररक्षण चेंडू जाते 2 धावांकरिता. धाव संख्या पोहोचली ती 18 वरती. पुन्हा एकदा संदेश सामोर जाईल तो रोहन आणि पुन्हा एकदा आपल्या चढवले चेंडू जातोय चौकार. राजू मुळम याच्याकडून गच्चा क्षेत्ररक्षण. हॅलो आता मात्र स्वतः संघ मालक पंढरी सामोर जायचो चेतन आणि पहिल्या चेंडूवर ते घनघाती प्रहार परंतु मला वाटतं डेड बॉल. धाव संख्या मात्र आहे तिथेच 22 वरती आणि पंचांचा नऊचा इशारा आणि एक डिक्लेरेशन बॉक्स मध्ये एक धाव अशा एक पिंटून भारी एकदम पकडला आणि गोट्या जेलबाद केला तू. आणि मॅन फ्रॉम भिवंडी भावेश पवार प्रत्येक सामोर झालं भावेश पवार आणि पहिल्या चेंडूवरती घनघाती प्रहार परंतु बॅट आणि बॉलचा काही संबंध नाही. चेंडू जातो निर्धाव आणि तटवलेला चेंडू जातोय डिक्लेरेशन बॉक्स मध्ये 2 धावांकरिता. जसा भिवंडीचा भावेश पवार तसा आपल्या मुळमोडीचा गणेश मुळम आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. बॅटचा आणि बॉलचा काही संबंध नाही. चेंडू जाते निर्धाव. धाव संख्या मात्र आहे तिथे आणि पुन्हा एकदा झटकावलेला चेंडू. दोन्ही टीमनी मंडळाला सहकार्य करायचे आहे. आपले सर्व प्लेयर आहेत तिकडे. पुन्हा एकदा पंढरी आणि पुन्हा एकदा पंचांचा नव्हता इशारा परंतु मला वाटतं या ठिकाणी परंतु पंचांचा नव्हता इशारा. मंत्र निशाद सामोरं जाईल त्याला. मला वाटतं शेवटचा चेंडू असा षटका देईल आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षण कुणाल मुळम याच्याकडून मला वाटतं 3 धावा तर निश्चितच या ठिकाणी रोखल्यात त्या कुणालीने. दरम्यान षटक सपतंय. पुन्हा एकदा आता मात्र वैयक्तिक पहिल्यांदा संघाच्या वतीने शेवटचा षटक घेऊन आला तो रोहित. सामोर झाले निषाद आणि पहिला चेंडू जातोय वाईटच्या स्वरूपात एक अवांतर धाव आणि तटकावलेले चेंडू मला वाटतं डेड बॉल. पुन्हा एकदा निषाद आणि मला वाटतं हाही चौकार होता परंतु गणेश मुळम यांच्या बॅटला चेंडू आदळतो आणि 3 धावा तर रोखल्या जातात या ठिकाणी. पुन्हा एकदा बापू आणि निर्धाव चेंडू. बॅटचा आणि बॉलचा काही संबंध नाही या ठिकाणी आणि या ठिकाणी तटकावलेला चेंडू जातोय सीमारेषा पार 2 धावांसाठी.
एकदा बापू आणि हा बघा पुन्हा एकदा रनआउट चान्स होता परंतु या ठिकाणी चान्स होतो मिस. आणि हा खणखणीत चौकार 4 धावाच्या मदतीने संघ बोलतोय 38 वरती. पुन्हा एकदा आणि हा इकडचा चेंडू आणि धावची झाला दोन्हीचा आणि निर्धाव चेंडू परंतु डिक्लेरेशन बॉक्स मध्ये 1 धावांकरिता. आणि सगा पहिल्याच बॉल वरती सगा 0 या धावसंख्येवरती बाहेर पडतोय तो रोहित आणि पहिला धक्का बसतोय पुरे रायझिंग स्टार. आता मात्र मनेश आता मात्र पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. पुन्हा एकदा पंचांचा वाईटचा इशारा. आणि या ठिकाणी टॅप शॉट 2 धावा तर निश्चितच. पुन्हा एकदा स्वप्नील आणि 1 धाव तर निश्चितच. डिक्लेरेशन बॉक्स मध्ये धाव संख्या पोहोचली ती 5 वरती. आता मात्र स्वप्नील आणि पुन्हा एकदा 1 कडवलेला चेंडू 2 धावांचा. दोन धावांसाठी धाव संख्या पोहोचली 7 वरती. वाईट आणि 1 प्लस धाव संख्या पोहोचली 9 वरती. अजून एक अवांतर आणि टॅप शॉट 2 धावांच्या मदतीने दरम्यान कडक टप्प्यात धाव संख्या पोहोचली 12 वरती. आता मात्र ओमकार आणि ऑफ चेंडू 1 धाव तर निश्चितच. 1 धावाच्या मदतीने धाव संख्या पोहोचली ती 13 वरती. आणि ऑफ चेंडू 2 धावा तर निश्चितच. 2 धावाच्या मदतीने संघ पोहोचतोय 15 वरती. आणि पुन्हा एकदा टॅप परंतु चेंडू जातोय डेड बॉल.
2 धावांसाठी. आणि धाव संख्या पोहोचली आहे 22 वरती. दरम्यान कडक टक्कर 2 षटकाच्या एकच धाव. मागील हंगामामध्ये उत्कृष्ट गोलंदाज ठरला होता तो आदू. आणि पुन्हा एकदा एकच धाव. पुन्हा एकदा आणि हा चेंडू जातोय टॅपच्या स्वरूपात 2 धावांसाठी. रनआउटचा चान्स होता परंतु तितकाच वेगाने पाठी आला होता राजू. धाव संख्या पोहोचली ती 26 वरती. आणि हा चेंडू डेप. पुन्हा एकदा आदू आणि पंचांचा वाईटचा इशारा. पुन्हा एकदा आदू आणि पुन्हा एकदा टॅप शॉट. अनादी 11 आणि कुरे फायटर क्लब संघाचे कर्णधार लवकरात लवकर प्लेयर लोकांनी लवकर यायचंय. या ठिकाणी सामना त्वरित चालू करायचा आहे. आणि पुन्हा एकदा 2D साठी गेलेला चेंडू. धाव संख्या पोहोचली आहे 6 चेंडू आणि 8 धावा. आणि पहिला चेंडू फिट होतोय संदेश. एक वनडीच्या स्वरूपात चेंडू जातोय डिक्लेरेशन बॉक्स मध्ये. 5 चेंडू आणि 7 धावांची गरज. आणि हा चेंडू टॅप. संदेश तर टॅपचा बादशाह आहे. पुन्हा एकदा पाहूया आणि पुन्हा एकदा टॅप. अजून 2 धावांची भर. धाव संख्या पोहोचली ती 36 वरती. मला वाटतं 3 धावांची गरज या ठिकाणी. इकडे विकेटचा चान्स होता परंतु गच्चाळ क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा गच्चाळ क्षेत्ररक्षण आणि 1 चेंडू आणि 1 धावा. अटीगडीचा सामना. जर सामना बरोबर कंपल्सरी चेस असेल सर्व संघांनी लक्षात ठेवायचं आहे. एक चेंडू आणि 1 धावा. अटीगडीचा सामना. 1 चेंडू आणि 1 धावा. आणि हा रगडला होता चेंडू आणि मला वाटतं सामना विजय होतोय. रायझिंग स्टार.